ती पूर्णतः भिन्न आहे. म्हणजे अडाणीवर टीका केली ती कम्प्लीट मला असं वाटलं की आपण ऑलिगार्कच्याही पलीकडे माफिया रेजिमकडे चाललेलो आहोत आणि भारतीय लोकांचे पैसे उधार घेऊन भारतीयच पब्लिक सेक्टर युनिट्स खरेदी करून त्यामुळे आपली संपत्ती दाखवून आणि इवन म्हणजे तुम्ही अडाणी वॉच .org गेलात तर तुम्हाला नवीन नवीन कहाण्या कळतील. म्हणजे आशियातला सर्वात मोठा ऑर्डिनन्स फॅक्टरी, काय संबंध अडाणींचा? आणि इट्स अ व्हेरी डेंजरस थिंग. म्हणजे आर्ममेंट आणि ड्रग दोन्ही त्यांच्या इथे दिसत आहेत, म्हणजे विजिबली तरी दिसत आहेत. दिस इज समथिंग लाईक नथिंग लेस दॅन पाब्लो एस्कोबार काइंड ऑफ किंवा अल चॅपो. म्हणजे जे काय म्हणजे जेवढं की आपल्या पैशांचं जेवढं बिभत्स प्रदर्शन करता येईल तेवढं केलं गेलं. अमेरिकेतलं उत्पादक भांडवल सुद्धा 70-80च्या दशकात रेगन नंतर रेगनॉमिक्स हे ज्याला म्हटलं जातं किंवा मार्गरेट थॅचर यांच्या येण्यानंतर ते विध्वंसक झालं. म्हणजे PSUs ज्या आहेत किंवा भारतीय तेल कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावर एक फॉसिल्स म्हणून हे लोक उभे राहिलेले आहेत आणि ते वरकड पैसे जे आहेत ते आपल्यालाच ते आपली ताकद दाखवत आहेत. आणि तुम्ही बघाल की सगळ्या महत्त्वाच्या वृत्तपत्र आणि वाहिन्यांचे एडिटर्स त्या अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सेरेमनीला हजर होते आणि तिथे कसा खिचडी कशी बनते, तसं काय खिचडी भारतात पहिल्यांदाच बनली आहे. नमस्कार, इंडी रेडिओच्या इंडी चॅट या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण अनेकदा बघतो कमेंट्स असतील किंवा इतरही चर्चा असेल आणि चर्चेची प्रतिक्रिया असेल तर नेहमी एक प्रश्न पडतो की तुम्ही जेव्हा एखाद्या आत्ता मुख्यधारेतल्या किंवा सगळ्यांचं लक्ष असेल अशा मुद्द्याला जेव्हा तुम्ही टीका करता तेव्हा त्या टीकेमागं तुम्हाला नक्की खुपतंय काय किंवा तुम्हाला नक्की त्रास काय होतोय? उदाहरणार्थ तुम्ही अदानींवरती किंवा अंबानींवरती यांच्यासारखे जे मोठे उद्योजक आहेत त्यांच्यावरती जेव्हा टीका करता तेव्हा तुम्हाला नक्की काय खुपतंय त्यांच्याबद्दल? तुम्हाला काय त्यांच्याबद्दल ईर्ष्या आहे? तुम्हाला नक्की काय अडचण आहे? असे प्रश्न येतात. तर आज याच विषयाला धरून एक मोकळी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा मी स्वागत करतोय राजू परुळेकर सरांचं. तर इंडी जर्नलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत सर. आपण जेव्हा म्हणतो आपण जेव्हा काही टीकात्मक किंवा समीक्षात्मक मुद्दे उभे करता, विशेषतः तुम्ही अदानींच्या बाबत अनेक ज्या पॉलिसीज आहेत किंवा अनेक घटना ज्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही सविस्तर टीका केलेली आहे, तर नक्की काय कारण आहे ती टीका करण्याचं? अडाणीवर टीका केली ती पूर्णतः भिन्न आहे. म्हणजे अडाणीवर टीका केली ती कम्प्लीट मला असं वाटलं की आपण ऑलिगार्कच्याही पलीकडे माफिया रेजिमकडे चाललेलो आहोत आणि भारतीय लोकांचे पैसे उधार घेऊन भारतीयच पब्लिक सेक्टर युनिट्स खरेदी करून त्यामुळे आपली संपत्ती दाखवून आणि इवन म्हणजे तुम्ही अडाणी वॉच .org गेलात तर तुम्हाला नवीन नवीन कहाण्या कळतील. आता नवीन सौर ऊर्जेसंबंधी वगैरे. म्हणजे अडाणी ही एक मायाजाल आहे आणि जसं की जुगारामध्ये माणूस फसतो ना, तसा भारतीय माणूस हा कम्प्लीट अडाणी नावाच्या जुगारामध्ये फसला आहे. आणि शिवाय पोर्ट्सवर हजारो किलोची ड्रग्ज येत आहेत आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी आपल्या सगळ्या त्यांच्या म्हणजे आशियातला सर्वात मोठा ऑर्डिनन्स फॅक्टरी, काय संबंध अडाणींचा? आणि इट्स अ व्हेरी डेंजरस थिंग. म्हणजे आर्ममेंट आणि ड्रग दोन्ही त्यांच्या इथे दिसत आहेत, म्हणजे विजिबली तरी दिसत आहेत. दिस इज समथिंग लाईक नथिंग लेस दॅन पाब्लो एस्कोबार काइंड ऑफ किंवा अल चॅपो. तर तो मुद्दा पूर्णतः वेगळा आहे. पण माझ्या अदरवाईज पण टीका बरेच अंबानींचं आता प्री वेडिंग जे चाललेलं आहे मूळ मुद्दा म्हणजे, तर ते सगळे चॅनल्स वगैरे त्यांनी विकतच घेतले. त्यामुळे अंबानी अडाणींचे सगळे चॅनल्स असल्यामुळे प्री वेडिंग काय त्यांना म्हणजे असं जनरली सकाळी ब्रश करताना वाटलं की सगळ्यांना आपण ब्रश करताना दिसलं पाहिजे तर ब्रश करताना दाखवतील. आणि आपल्याकडे गरिबी एवढी आहे, लोकसंख्या एवढी आहे की बिचारे पत्रकार, म्हणजे आता ते सो कॉल्ड पत्रकार होते जे, तर जर्नलिझमचं दुकान बंदच केलं मोदींनी अनेकांना बेकार केले. त्यातले जर्नलिस्ट नावाची जी खरी जमात होती त्याला बेकार केले. पण त्याहीपेक्षा ते त्यात मला सगळी गमतीशीर गोष्ट ही वाटते की बरेच जण स्वतःहून हिरिरीने आत्मस्फूर्तीने बेकार झाले. आणि तुम्ही बघाल की सगळ्या महत्त्वाच्या वृत्तपत्र आणि वाहिन्यांचे एडिटर्स त्या अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सेरेमनीला
हजर होते आणि तिथे कसा खिचडी कशी बनते, जसं काय खिचडी भारतात पहिल्यांदाच बनली आहे किंवा हत्तींना सोंड असते वगैरे, हे आम्हाला माहितीच नव्हतं. 2 सुळे असतात किंवा असं वगैरे काहीतरी, म्हणजे हे वाटेल ते चाललेलं आहे. तर तुम्हाला आठवतं का, म्हणजे एक काळ होता महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर विजयसिंह मोहिते पाटील आहेत ना आपले, म्हणजे रणजित दादाचे वडील, त्यांचं जबरदस्त मोठं लग्न केलं होतं शंकरराव मोहिते पाटलांनी आणि बर्फाच्या लाद्या विहिरीत टाकलेल्या, गार पाणी सगळ्या गावाला मिळावं म्हणून गाव जेवण घातलेलं. तर त्याच्यावर गोविंद तळवलकरांनी अप्रतिम अग्रलेख लिहिलेला, लक्ष भोजन नावाचा, आणि त्यामुळे हॅवॉक झालेला अख्ख्या महाराष्ट्रात. पण नंतर मग त्याच्यावर स्पष्टीकरण म्हणून शंकरराव मोहिते पाटील असं म्हणले की नाहीतरी आमच्या गावातल्या लोकांना जेवण कुठून मिळणार एवढं आणि सुंदर आणि सुग्रास आणि गार पाणी कुठून मिळणार, या शहरातल्या लोकांना कुठे कळतं काय. तर तिथून आपला जो प्रवास सुरू झाला तो आता डायरेक्ट आता असं आहे की 171 कोटी रुपये मोजून रियाना नाचायला आली. मला रियाना आवडते, म्हणजे अदरवाईज आर्टिस्ट मला कुठचाही आवडतोच, पण मुद्दा असा की तिथे तिने जे केलं ते काय रिहाना नव्हतं, ते खास अंबानी मिक्सचर होतं, म्हणजे गुजरात मिक्सचर होतं. त्यामुळे ते होल आणि मोल पुरतंच जसं करतात तेवढंच केलं तिने. आणि जायफळ कुटायला बॉलिवूडचे 2 जण होते, नंतर मग खोबरं किसायला अजून एक बॉलिवूडची हे होती. असं म्हणजे जे काय, म्हणजे जेवढं की आपल्या पैशांचं जेवढं बिभत्स प्रदर्शन करता येईल तेवढं केलं गेलं. हे पैसे तुम्हाला श्रमातनं मिळालेले नाही आहेत, हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की भारतातल्या 99% लोकांना अंबानींपेक्षा कमी अक्कल आहे किंवा चातुर्य कमी आहे अशातला अजिबात भाग नाही आहे. पण ते बऱ्याच लोकांना संधी मिळत नाही आणि बऱ्याच लोकांना साधन सुचिता आहे म्हणून ते नाही तसं करत. ONGCच्या प्रकरणात अंबानींचं जे नाव घेतलं जातं आंध्र प्रदेशमध्ये, ते पाईपलाईन, त्याच्या भारतीय PSUs ज्या आहेत किंवा भारतीय तेल कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावर एक फॉसिल्स म्हणून हे लोक उभे राहिलेले आहेत आणि ते वरकड पैसे जे आहेत ते आपल्यालाच ते आपली ताकद दाखवत आहेत. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं, बाळासाहेब ठाकरेंकडे जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा एक त्यांचा, मी नाव नाही घेत आता, एक त्यांचा पोटेन्शियल आमदार असलेला कार्यकर्ता प्रचंड गर्दी घेऊन गेला आणि त्या ढमक्याचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद असं त्याच्याबरोबर ट्रकमधनं लोक गेले. तर बाळासाहेबांना वरती कळलं की खाली आले कोणतरी, अक्ष आला हे त्यांच्या लक्षात आलंच. म्हणजे तर म्हणले घेऊन येत असा तो. तुम्हाला माहिती आहे शिवसैनिक हे बाहेरून जरी टणक असले तरी आतून तसे साधे असतात आणि बाळासाहेबांचं मोर तर एकदम नांगीच टाकायचे. गेल्यावर आला, बाळासाहेब बसलेले, ते म्हणले काय रे काय आहे, नाही म्हणजे ते आहेत ना खाली, हां ते काय आले, ते तिकीट मला द्या असं म्हणतायत, म्हणजे असं साहेब मला तिकीट पाहिजे यावेळेला लढायला, तो हा आहे ना तो मला त्रास देतो वगैरे. बाळासाहेब म्हणले तुला तिकीट द्यायचं मी ठरवलं होतं. तर त्याने साष्टांगण घातलं, पण प्रॉब्लेम असा आहे म्हणले की माझीच ताकद तू मला काय दाखवतो, हा ते बरोबर तुझ्याबरोबर आलेले लोक आहेत ना ते माझीच ताकद आहे, त्यांना मी आत्ता सांगितलं ते परत जातील, तू मला काय दाखवतो, तुला तिकीट मिळते त्यांना पहिले परत पाठव, इथल्या काही दिखायचं इथे कसल्या घोषणा देत आहे तुम्ही म्हणून तर त्यांनी परत पाठवलं. तर हे अंबानी अडाणी आपलीच ताकद आपल्याला दाखवतात आणि आपणच भांडी घासते जाऊन, हे मला दुःखद वाटतं. टोचतं काय म्हणजे काय, त्यांच्याबद्दल जलस ईर्ष्या अजिबात वाटत नाही, कारण त्यांच्यासारखं होणं याच्यासाठी काँग्रेसमधले करप्ट लोक होते, म्हणजे प्रणव मुखर्जींपासून ते अनेक जण, मग भाजपतले अनेक करप्ट लोक, आता तर पंतप्रधानांनी स्वतः अडाणींना संरक्षण दिलेलं आहे. या लोकांचा पोदर धरून वाटेल ते कृत्य देशहित आणि एकंदरीत वेलफेअर स्टेटचं हित याचा विचार राजकारणी आणि कॉर्पोरेशन दोघांनी न करता एकत्र केलेली एक्युम्युलेट केलेली वेल्थ, जी क्रिएशन ऑफ वेल्थ नाही आहे, ते अक्युम्युलेशन ऑफ वेल्थ आहे, ते करून नंतर आम्हालाच आमची शक्ती दाखवत आहेत याचा संताप येणं, उद्वेग वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. जसं काही आता ते वंतारा आहे ते गडचिरोलीमधनं हत्ती पाठवण्यात आलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे ना ही गोष्ट, म्हणजे तुम्ही माहीत नसल्यावर काय चेहरा करू नका, तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण सगळ्यांना माहिती आहे. आणि वन कायदा जो आहे किंवा प्रायव्हेट झू जे आहे ते
कायद्याने बंदी आहे करायला. आणि 4,000 एकर वगैरे अशी सलग जमीन कुठे मिळते हो लोकांना? म्हणजे तुम्ही 3-4 हजार एकर जमीन घ्यायला जातो. मी असं दाखवा की तुमच्याकडे पैसे आहेत. 4,000 एकर जमीन कशी मिळेल? बरं, तुम्हाला एअरपोर्ट 10 दिवस तुमच्या, म्हणजे माझं गाव पिंगुळी आहे समजा, म्हणजे माझं जन्मगाव वेंगुर्ला आहे, पण पिंगुळी हे आमचं म्हणजे जन्मूळ देव वगैरे असं ते. तर पिंगुळीत लग्न केलं मी. मला तर एकच मुलगी आहे, तिचं लग्न केलं तर लगेच 10 दिवस इंटरनॅशनल एअरपोर्ट जाहीर करणार का तिकडे? तर मुद्दा हा आहे की असं नाही होऊ शकत. म्हणजे असं होता कामा नये. कुठच्याही सार्वभौम देशामध्ये जनता ही, आपण असं म्हटलं की वी द सॉव्हरन पीपल ऑफ इंडिया, बरोबर ना? आपण सार्वभौम लोक आहोत. तर आपल्या परवानगीशिवाय हे असं कसं घडू शकतं? तर आपल्याला आपल्या मताची ताकद कळत नाही. याचं कारण हेच लोक आहेत. कारण आपलं मत देऊन सुद्धा आपल्याला फ्रस्ट्रेशन येत आहे. आणि हे फ्रस्ट्रेशन आहे ते क्रांतीमध्ये परावर्तित होईल एवढी त्याची ताकद आहे असं मला वाटतं. फक्त ते कसं आणि कोण करेल याचा मुद्दा आहे. पण हा काही व्यक्तिगत राग नाही आहे अंबानी किंवा अडाणीवर. म्हणजे हे असे अनेक लोक आहेत जे असं करतात. आणि त्यांचं बघून काय होतं, अभिजन वर्गाचं हे सगळं नाटक बघून आपला बहुजन वर्ग वेड्यासारखा करायला लागतो. ते काय करतात, आता तुम्ही बघा, मराठा समाजात असो, म्हणजे कुणबी समाजात किंवा ओबीसी मध्ये असो किंवा अगदी आंबेडकरवाद्या, त्यांच्यामध्ये पण मग कर्ज काढून जोरदार लग्न करतात. मग डान्स, म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांची रिहाना जी असते तिथली ती आणतात. मग इथे गौतमी पाटीलला नाचवतात लग्नाच्या, प्री वेडिंग शूटिंग केलं जातं हल्ली, एक वेड्या काही केलं जातं त्याच्यात भासतात वगैरे पण लोक. म्हणजे हे सगळं जे आहे ते अभिजनांचं अनुकरण करण्याच्या ह्याच्यात नाही. तर खरं तर लग्न ही अत्यंत साधेपणाने करण्याची. माझ्या लग्नात 6 माणसं होती आणि निदान 600 माणसं बोलवण्याची आमची, म्हणजे निदान, म्हणजे खरं तर 6,000 माणसं पण आम्ही बोलवू शकलो असतो. माझे वडील, तेव्हा माझी हिंमत नव्हती 6,000 माणसं, 600 माणसं, म्हणजे 60 माणसांना बोलवू शकलो असतो मी स्वतः. पण 6 माणसं होती माझ्या लग्नामध्ये. आणि मला असं वाटतं की 6 माणसं सुद्धा जास्तच होती. गरज काय, नवरा बायकोने सही केली की संपला. एक साक्षीदार असतो, तो मिळतो, म्हणजे आपला मित्र बोलवावा आणि मग तुम्ही सर्वांना एक जेवण द्यावं पाहिजे असेल तर. पण ते जेवण नंतर तुमच्याकडे जेवायला येणार तेव्हा दिलं तर जास्त चांगलं. म्हणजे त्यात कंजूसपणा नसून, लग्न यशस्वी होण्याची कोणतीही हमी नसताना आधीच घोषणेला एवढे पैसे खर्च करणं हे मला तर काय योग्य वाटत नाही बाबा. म्हणजे मी ते मोठ्या मोठ्या हिऱ्या व्यापाऱ्यांचं वगैरे लग्नांच्या मुलांची आणि मुलींची लग्न पाहिली आहेत. ते 1 वर्षात घटस्फोट झाला आणि त्यांनी त्या लग्नावर खर्च एवढा केलेला होता की लंडनमध्ये, लंडन आपला फ्रेंच जो राजा होता त्याचं पॅलेस जसं म्हणजे रिप्लिका उभी केली वगैरे आणि ते घटस्फोट झाला नंतर. मुद्दा हा आहे, म्हणजे होऊ नये कोणाचा, लग्न सर्वांचं चांगलं व्हावं, मंगल व्हावं सर्वांचं, अशीच आपण कामना करू. पण लग्न लग्नाची कम्पॅटेबिलिटी जी आहे, सेक्शुअलिटी आहे, शिक्षण आहे, विचार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती पुढे जाण्याची जी ही आहे, तर ते सोडून या गोष्टींमधलं बहुजनांमध्ये रुजवल्या जातात अभिजनांमार्फत. हाही त्याचा एक भयंकर प्रॉब्लेम आहे. तर या दोन्ही गोष्टीमुळे मला खुपतंय ते. ठीक आहे, पण एक मुद्दा असा येतो की ठीक आहे, अंबानींच्या बाबतीतला आता ह्या लग्नाचा, म्हणजे अंबानी आणि हिरे व्यापारी तर सगळेच करतात सर्रास असं. म्हणतो की समजा आता लक्ष्मी मित्तलांच्या मुलांची लग्न बघा ना, या लग्नाचं एक निमित्त झालं समजा, असं जरी समजू. पण आता याच्यावरती असे आर्ग्युमेंट्स मी वाचले आणि विचार करायला हरकत नाही, त्याच्यावर चर्चा करायला हरकत नाही की ते तर रोजगार निर्माण करतात देशासाठी. तर मग त्यांनी एअरपोर्ट साठी मागणी केली तर काय बिघडलं? ते VVIP आहेत ना, महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत की ते देशाला केवढं काय काय देतात, इतका रोजगार तर क्रिएट करतात ते. तुम्हाला जर हिशोब काढू आपण, त्यांनी किती लोकांना रोजगार दिला, म्हणजे ऍक्च्युअली 20,000, 25,000, 50,000, लाख, 1.5 लाख असं दिलेले रोजगार. किंवा कॉन्ट्रॅक्टरला समजा एक 10 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला किंवा 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला आपण समजा, तर त्याचे ऍक्च्युअली जे मामटी ढवळत होता त्याला किती मिळाले हा मुद्दा. या उलट मोठमोठे स्टार्स जे परदेशातनं आले त्याला म्हणजे आता जर रियानाचं 171 कोटी रुपये, तर ते यांची विषमता तुम्ही बघा, जी भारतातल्या 1% विरुद्ध 99% विषमतेशी बरोबर आहे. त्यामुळे रोजगार मिळतो म्हणजे काय मिळतं, म्हणजे मला मुद्दा असा आहे की मग तुम्ही तर असं म्हणाल की 10 दिवस जेवायला मिळतं तिथल्या जामनगर मधल्या लोकांना चांगलं चुंगलं, ते म्हटलं हो, पण ते पैसे आपले आहेत. मुद्दा असा की ते अदरवाईज पण मिळायला पाहिजे.
सरकारचं हे काम आहे की वेलफेअर स्टेट असं बनवावं की त्यांच्या लग्नाला कोणाला जावंसं वाटूच नाही एवढं घरी चांगलं जेवण असावं. हे राज्य बनवण्याची आपली जबाबदारी आहे की कोणत्याही मोठ्या माणसाच्या लग्नामध्ये मिळणारं एक दिवसाचं जेवण आयुष्यातनं हे जर महत्वाचं वाटत असेल तर देश म्हणून तुम्ही फेल आहात ना यार. नॉर्वेमध्ये करून दाखवा, असं स्वीडनमध्ये करून दाखवा, आईसलँडमध्ये करून दाखवा, असतील लोक. अमेरिकेत करून दाखवा, म्हणजे येतील लोक अमेरिकेत, पण अमेरिकेत जेवायला बनवून आले असं नाही होणार. किंबहुना मी स्वतः फार थोड्या लग्नाला जातो, पण मी लग्नाला जेवायला कधीच थांबत नाही. त्याचं मुख्य कारण असं की मुळामध्येच मला ते कल्पना म्हणूनच मान्य नाहीये. असं नाही की मला जेवण आवडत नाही लग्नातलं. मला जेव्हा मी खूप लवकर घराबाहेर पडलो तेव्हा आम्ही मित्र कित्येकदा तगलेलोच लग्नातल्या जेवणावर आहे. पण ते फेल्युअर ऑफ द स्टेट आहे हे आम्हाला तेव्हा जेवताना सुद्धा माहिती होतं की जेवण द्यायला होतकरू आणि अत्यंत कर्तबगार माणसांना, म्हणजे मी आणि माझे मित्र, आता ते सगळे जगभर पसरलेले आहेत. कोण चित्रकार आहे, कोण कवी, काय काय झालेलं आहे. कोणी अत्यंत फ्रान्समधले सर्वात मोठ्या मीडियाचा एक्झिक्युटिव्ह एडिटर आहे. तर या लोकांना जर लग्नात जेवायला लागत असेल तर स्टेट फेल्युअर आहे ते. हो ना, म्हणजे एवढी बौद्धिक साधन संपत्तीला तुम्ही चांगलं जेवण जर देऊ शकत नसाल तर ते फेल्युअर आहे. आणि ते मोदींनी ते 10 वर्षात अधोरेखित केलेलं आहे, अडाणींना सगळंच देऊन. त्यांनी ऑर्डिनन्स दिलं. म्हणजे मला एक सांगा की अडाणींना काय कोणत्या बिझनेसमध्ये गती होती की जे त्यांना करत होते. आता तुम्हाला असं जगामध्ये कॅपिटलिझम आहे तिथे नाही दिसणार असं. म्हणजे त्यांना पोर्टही दिले, एअरपोर्ट दिले, शस्त्रास्त्र दिली, त्याच्या पोरवरनं ड्रग्ज पण येतात. म्हणजे तुम्ही तो एक मॉडेलच झाला म्हणजे की कोणत्या प्रकारे देश चालवणे. तर हे अनॲक्सेप्टेबल आहे. जसं की जेव्हा धीरूभाई अंबानी हयात होते तेव्हा प्रणव मुखर्जींनी ज्या प्रकारच्या सवलती दिल्या रिलायन्सला किंवा ज्या प्रकरणातनं वाचवलं, नंतर पण मुकेश अंबानींना आता मध्ये ते एका महिला इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची फाईल काढली म्हणून बदली केली. त्या मोदी म्हणूनच सीबीडीटीचे चेअरमन होते, त्यांनीच बदली केली. मला वाटतं त्यांचं नाव लांबा होतं, नक्की आठवत नाही, पण त्या पंजाबमधल्या होत्या, पण त्यांची बदली केली. ते त्या फाईल बघा तुम्ही काय काढलेली आहे त्यांनी इन्व्हेस्टिगेटिव्ह इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन मधनं काढली होती. तर या प्रकारची दादागिरी करून मिळवलेले पैसे हे तुमचीच ताकद तुम्हाला परत दाखवत आहेत आणि तुम्ही जाताय तिथे. याला काय अर्थ आहे? आणि बरं, रीड की हड्डी नाहीये किसमे. सचिन तेंडुलकर पण जाणार, मग शाहरुख पण नाचणार, आणि मग सगळ्या सामान्य लोकांना वाटणार काय लग्न, काय लग्न, काय लग्न. लाज वाटली पाहिजे तुम्हाला राष्ट्र म्हणून की तुम्ही हे करताय. याच्यासाठी भगतसिंग फासावर गेला होता का की अंबानींच्या प्री वेडिंग असं असावं किंवा अडाणींना वाचकी पूर्ण एअरपोर्ट द्यावी. म्हणजे कुपणं काय म्हणता. मला तर या गोष्टी विरुद्ध तिटकार आहे, म्हणजे घृणा आहे. पण मग याच्यामध्ये असं होतंय का की कुठेतरी हा जो याच्याबद्दलचा दृष्टिकोन आहे, रोजगार निर्मितीबद्दलचा जो दृष्टिकोन आहे की तो फेक आहे. हा, म्हणजे तो रोजगार कसली निर्मिती. साधारणपणे 20 बघा संपूर्ण म्हणून अडाणीकडे किती लोक काम करतात तुम्ही माहिती काढा. पूर्ण काही हजारात असतील, बरोबर ना. अंबानींकडे पण परमनंट नोकरी करणारे लोक किती 1 लाख काहीतरी. मग मुद्दा काय आहे. म्हणजे म्हणजे तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे, संपूर्ण पोस्ट लिहिलेली आहे. अडाणींनी किंवा अंबानींनी काहीही नाही केलं तरी भारतीय जनतेच्या पैशातून आता ते आयुष्यभर आपल्याला सगळ्यांना त्या एम्प्लॉईना पगार देऊ शकतात. हो ना. मग ते आपलेच पैसे आहेत आणि आपल्यालाच मिळतात, म्हणजे आपल्याला ते कमी मिळत आहेत. त्यामुळे काय होतं, जीडीपीचा जेव्हा डिवाइड होतो तेव्हा पर कॅपिटा इन्कम खाली जातं एकदम. त्यामुळे 80 कोटी लोकांना तुम्हाला रेशन द्यायला लागतंय जेवायचं, आणि मग त्याचं ते रेशन मोदींचे फोटो छापून देत आहेत. हे मोदींचं कर्तृत्व आहे का? हे अकर्तृत्व आहे मोदींचं. त्या रेशन द्यायला लागलं नाही पाहिजे, असं डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ त्यांना करता आली पाहिजे. नाही, म्हणजे मी असं फरक करतोय की कंपनीमुळे रोजगार मिळतो का रोजगार आहे म्हणून कंपनी प्रॉफिटेबल होते. म्हणजे ऑफकोर्स रोजगार आहे म्हणून कंपनी प्रॉफिटेबल होते. म्हणजे मुद्दा काय आहे, थिअरी कार्ल मार्क्सची थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू नावाची जी गोष्ट त्याने शोधून काढली ती कधीच कालबाह्य होणार नाही. रोजगार श्रमाचं जे मूल्य आहे ते वजा केलं तर उद्योगपती शून्य होतो. बरोबर. तेच मला विचारायचं होतं की इथं काय झालंय या चर्चेमध्ये की उद्योगपती
ते ती संधी असं दाखवतात की मी ती संधी म्हणजे आपल्या म्हणजे ते हिंदी चित्रपटात नाही का, मुनीम एखाद्याची सगळी संपत्ती बळकावतो आणि तोच मुख्य संपत्तीचा मालक होतो आणि मग तो ज्याची बळकावलेली असते त्याला कधीतरी जेवायला घालतो आणि मग तो असं येऊन थरथरत्या हाताने फाटलेल्या कपड्याने जेवतो त्याच्याकडे आणि ही सगळं आपलं आहे तो लपवतो, दाढी असून वाढवलेली असते वगैरे. तसं भारतीय जनतेचं झालंय. हे सगळं भारतीय जनतेचं आहे. नेहरूंच्या काळामध्ये उभे राहिलेले PSU, सगळ्या कंपन्या, सर्व नॅचरल रिसोर्सेस, ONGC या सगळ्याची लूट झालेली आहे आणि त्यातून हे सगळे वैभव उभं राहिलेलं आहे. ते आपलं वैभव आहे, ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे आणि लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. इंडिव्हिज्युअल इज इम्पॉर्टंट. आणि इथे कसं होतंय की लोक मेले, 750 शेतकरी मेले, तर मोदींना वाटतं ते स्टॅटिस्टिक्स आहे. स्टॅलिन सुद्धा असंच म्हणायचा की 1% डेथ इट इज डेथ, बट इफ मिलियन डाईड देन इट इज स्टॅटिस्टिक्स. तर हेच जे थॉट आहे ना, त्याच्या विरोधात आपण विचार करतो म्हणून राग येतो. अदरवाईज काय माझं काय व्यक्तिगत वाकडं नाहीये. मला लग्नाला बोलवलं असतं समजा जामनगरला प्री वेडिंगला, तर मी गेलो नसतो. हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. आणि मी या काही बाबतीत अतिशय ठाम आहे. मला कोणाशी संबंध सुधारवण्यामध्ये किंवा चांगले ठेवण्यामध्ये, लोकांना खूपदा वाटतं की माझ्या अनेकांशी संबंध चांगले आहेत, याचं कारण मी सर्वांशी चांगलं वागतो. तर अजिबात नाही. तुम्ही कोणालाही विचारून बघा, मी खरं वागतो. मी त्याला मदत हवी असेल मदत करतो, त्याच्या बदल्यात मी काही करत, क्विड प्रो क्यो नावाची गोष्ट मी आयुष्यात करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आत्मसन्मानाने जगण्याकरता एक जो ताठ कणा लागतो तो ना सचिन तेंडुलकरमध्ये, ना अमिताभ बच्चनमध्ये आहे, कोणामध्येच नाहीये. त्यातल्या त्यात एक महेंद्र धोनी म्हणू शकतो की तो समाज माध्यमावरच नसतो. काल त्या जामनगरला तो होता, पण ते म्हणजे अगदी त्याला ऑक्युपेशनल हॅझार्ड झालं. सगळेच जात आहेत म्हटल्यावर मग मी न जाऊन कसं चालेल, असं तो एक मुद्दा होता. पण खरं तर मला असं वाटतं की भारतरत्नाचा सचिन तेंडुलकर एवढा कोणी अपमान केलेला नसेल. भारतरत्न एकतर खरं सुनील गावस्करला द्यायला पाहिजे होतं, कारण सुनील गावस्कर यांनी आपल्याला बॅटिंग कशी करावी हे शिकवलं. आणि क्रिकेटमध्ये दोनच माणसं डिझर्व करतात भारतरत्न. एक सुनील गावस्कर, कारण त्यांनी 10,000 रन्स पहिल्या पृथ्वीवरच्या केलेल्या होत्या, आणि दुसरे महेंद्रसिंग धोनी, ज्यांनी आपल्याला जिंकायला शिकवलं. म्हणजे फायनलचं टेम्परामेंट कूल किती असू शकतं याचं धोनी हे उदाहरण आहे. किंवा धोनीनी कधीही सरकारच्या बाजूने किंवा विरोधात काय लिहिलेलंच नाहीये. तुम्ही काय करायचं ते करा, मी नाही पडणार त्याच्यात. तर ते या दोन माणसांनी भारतरत्न मिळवलं असतं तरी ते डिझर्व केल्यासारखं वागले असते. ते कालच्या समारंभात पण मला गावस्कर दिसले नाहीत, त्यामुळे बरं वाटलं मला. बोलवलंच नसेल. हा, म्हणजे मी आणि गावस्कर दोघांनाच बोलवलं नाही, फक्त भारतात. तर तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि तुम्ही मीडिया प्रोफेशनल म्हणून खूप वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे मीडिया म्हणजे मला म्हणायचं आहे की आपण अनेकदा होतं की मीडिया, मी एंटरटेनमेंट मध्ये पण काम केलंय प्रचंड. न्यूज मीडियाच्या पलीकडे खरं तर मोदीजी आल्यापासून एंटरटेनमेंट इंडस्ट्री जवळपास मी म्हणजे काम करणं बंद केलं, कारण कन्वर्ट झाली ती. एंटरटेनमेंट म्हणजे पाण्याखाली, कधी हवेत, कधी मोरपीस वगैरे, हे सगळंच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा भाग झाला. किंवा न्यूज मीडिया म्हणजे इन्फो एंटरटेनमेंट सुरू केलं मोदीजी, एक नवीन शाखा. आणि आता न्यूज आणि याच्यामध्ये पण फरक नाही राहिला. एक्झॅक्टली. राहुल कवलकाल अनंत अंबानींबरोबर जे करत होता ते एंटरटेनमेंट होतं. तेच अनेकांना ते लक्षात येत नाही. पण तरी तुम्ही इतर जो मीडिया हँडल केलेला आहे, तर मागच्या 30 वर्ष म्हणजे जेव्हा उदारीकरण झालं, भारताचा बाजार खुला झाला आणि त्याच्यानंतर श्रमाबद्दलचा दृष्टिकोन माध्यमांमधून कसा पेरला गेला किंवा तो कसा कन्वर्ट झाला, ती जी ग्रोथ स्टोरी, एम्प्लॉयमेंट स्टोरी, ऑन्ट्रप्रनर म्हणजे काहीतरी हा हिरो असतो आणि तोच सगळं निर्माण करतो अर्थव्यवस्था, याच्याबद्दलचं जे कथन निर्माण झालं त्याचा तुमचा अनुभव काय सांगतो त्याच्याबद्दल? कसं आहे की जगाच्याच इतिहासामध्ये 89 हे अत्यंत महत्त्वाचं हे आहे. पोप जॉन पॉल आणि रोनाल्ड रेगन या दोघांच्या संयुक्त मोहिमेतनं पोलंडला पहिले क्रॅक गेला. तो लेक वॉलेसा आला. म्हणजे लेक वॉलेसा देव वाटायचा वगैरे लोकांना, कम्युनिझम विरुद्ध बोलतो म्हणून. आठवतं तुम्हाला? ते सॉलिडॅरिटी त्याची संघटना होती, त्यात नोबेल वगैरे देण्यात आलं. नंतर तो लुप्त आला इतिहासाच्या प्रवाहात. गोर्बाचेवच्या काळात सोव्हिएत युनियन कोसळलं. सोव्हिएत युनियन हा प्रयोग होता आणि म्हणजे खूप चांगलं झालेलं असं मी मानणार नाही, कारण ब्रेझनेव यांच्या काळामध्ये जवळपास नोकरशाही इतकी बलवान झाली होती की म्हणजे
दरवाजा उघडावा होता, कर्र असा आवाज यावा इतकं ते गंजलं होतं सगळं. कोसळणं इनिव्हिटेबल होतं ते, परंतु त्याला बाहेरून धक्का देण्याशिवाय कोसळलं नाही. ते रेगन आणि पोप जॉन पॉल या दोघांनी म्हणून तो धक्का दिला. बरोबर. तर ते गेल्यावर ते काय होतं हे सोडून देऊ आपण. म्हणजे मी सांगितलंच ते काय खरं नव्हतं, म्हणजे जमत नव्हतं. पण बॅलन्स ऑफ पॉवर गेला. त्यामुळे काय झालं की श्रमाचं महत्त्व दिलं पाहिजे, सुट्ट्या दिल्या पाहिजेत, कामगारांचे कायदे नीट असले पाहिजेत, नाहीतर सगळे कम्युनिस्ट होऊन जातील, या भीतीचा जो एक भांडवली जगामध्ये काटा येत असे तो नष्ट झाला. आणि त्यानंतर हे सुटले. त्यामुळे गेल्या 30 वर्षामध्ये तुम्ही उत्तरोत्तर बघा की श्रमांना प्रतिष्ठाच दिली नाही गेली. म्हणजे जसं 17 पूर्व जग जसं होतं 1917 पूर्व, तेव्हा कसं की तुम्ही बघा टायटॅनिक चित्रपटात ते सर्वात खालच्या मजल्यावरचे कामगार बघितले ना कसे, आणि वरच्या मजल्यावरचे जे अमीर उमराव जे म्हणजे बुडतात शेवटी दोघेही, पण म्हणजे बोटच बुडणार म्हटल्यावर भारताचं जसं चाललंय सगळेच बुडणार तेव्हा, पण ते पहिले ते बुडणार असं ते आहे. ते तळाला जे असलेले लोक आहेत कामगार, त्यांना प्रतिष्ठाच राहिली नाही. म्हणजे नारायण मूर्ती सारखा एक अत्यंत भंपक मनुष्य, ज्याने आयुष्यामध्ये ओरिजिनल शोध कोणताही न लावता IT क्रांतीचा आणि उदारीकरणाचा फायदा घेऊन केवळ असेंब्लिंगच्या जोरावर पैसे मिळवले. त्यातले मोहन पै वगैरे लोक तर नंदन नीलकेणीने आधार आपल्या बोडक्यावर मारलं. मोहन पै तर आता भक्तीच्या ह्याच्यात बुडालेले असतात, आणि ते म्हणजे तो ग्रुपच आहे. तर नारायण मूर्ती सांगतात की 70 तास काम केलंच पाहिजे. तर मुळामध्ये हे ठरवतं कोण? नारायण मूर्ती ठरवणार का श्रम करणारे ठरवणार? म्हणजे श्रमाचं मोल हे तुम्ही काय देणार याच्यावर मी 700 तास काम करायला तयार आहे, तुम्ही श्रमाचं मोल काय देणार? मग काल ती रिहाना आली, तिचे 171 कोटी जस्टिफाय कसे करता? तिने किती तास काम केलं होतं? बरोबर, हो ना. म्हणजे तुम्ही टॅग लावता, जो तुम्ही स्वतः पगार घेता. आता तुमचे जावई ऋषी सौनक जो पगार घेतात किंवा पर्क्स घेतात ते पंतप्रधान आहेत ब्रिटनचे, तर ते 70 तास काम करतात का? हे असल्या प्रकारचे जे अत्यंत काय म्हणतात क्रौर्यपूर्ण बोल आहेत ते गेल्या 30 वर्षात फोफावले. आणि अडाणी अंबानी ही तर भारतीय काय म्हणतात एका कल्पवृक्षावर, म्हणजे जे कल्पवृक्ष 15 ऑगस्ट 1947 उभा झाला त्याच्यावर उभी राहिलेली बाणगुळ आहे. आणि ती जनतेचे शोषण करून जनतेची संपत्ती जनतेला दाखवतात, आणि आपण चकित होतो की काय पैसे, बघ असे पैसे कमवले पाहिजेत. तर हर्षद मेहता जर पकडला गेला नसता तर हर्षद मेहता हे सुद्धा मॉडेल होतं. किंबहुना हर्षद मेहतावर सिरियल आल्यावर मला तर असं दिसलं की अनेक जणांना हर्षद मेहता आजही हिरो वाटतो. आणि गुजराती लोकांना तर वाटतो. गुजराती लोकांना श्रीमंत माणूस हा हिरो वाटतो. मग केतन मेहता असो, हर्षद मेहता असो, केतन पारेख असो, केतन मेहता नाही, सॉरी केतन मेहता हे दिग्दर्शक आहेत, सॉरी माफ कर. केतन पारेख असो, हर्षद मेहता असो, अंबानी असो, अडाणी असो, किंवा पळून गेलेले सगळे जे गुजराती व्यापारी आहेत, जे वेगवेगळ्या देशामध्ये पळून गेलेले आहेत, ललित मोदीचं सोड, पण म्हणजे ते हिरा है सदा के लिए वाले कोणते हिरा व्यापारी, मेहुल चोक्सी, ते सगळे गुजराती लोकांचे हिरो आहेत. नव्हे तर महाराष्ट्रीयन लोकांचे पण हिरो आहेत, आणि ते भारताचे पण हिरो आहेत. कारण बघ पैसे पण कमवले आणि मग पळून पण गेले वगैरे. आपले DSK तुरुंगात गेले ते हिरो नाही झाले. म्हणजे कारण काय आहे की ते मराठी असल्यामुळे त्यांना कुठच्या देशात जायचं हे पण कळलं नाही. तर मुद्दा असा आहे, लोकांचे पैसे हे घेऊन तुम्ही ज्या प्रकारची बर्बादी करताय ती ऍक्सेप्टेबल नाही आहे. दिस इज अनऍक्सेप्टेबल. आणि हे वेलफेअर स्टेट बनवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढते आणि सगळ्यात तरुण देश आहे आपण तरुण देश असताना आपली उत्पादन क्षमता आणि संशोधन क्षमता वाढवली पाहिजे. आपण चीनच्या पुढे जाऊ शकलो असतो, पण नेमकं त्यावेळेला आपण मोदी सरकार आणलं. त्यांना ह्याचं काही माहीत नाही गणित. आपल्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामनजी, त्यांचे मिस्टरच म्हणजे त्यांचे पती प्रभाकर पराकर, ते स्वतःच सांगतात की भारत डिझास्टरमध्ये चाललेला आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीने. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की वी आर हेडिंग टुवर्ड्स ॲबीज. तुम्ही जे पाश्चिमात्य देशांची भीती सांगितली, तर ते एक इंटरेस्टिंग स्टडी वाचलं होतं मी, एक संशोधन वाचलं होतं की अमेरिकेने सोव्हिएत युनियनच्या भीतीनं जे स्पेस रेस होतं की अवकाशात सगळ्यात आधी कोण जाणार, चंद्रावर सगळ्यात पहिले कोण उतरणार, तर
त्या कालखंडात म्हणजे 60 ते 80 या कालखंडात सगळ्यात जास्त पब्लिक इन्व्हेस्टमेंट केले होते त्यांच्या शालेय शिक्षणावरती, हायर एज्युकेशनवरती. नासाला सगळ्यात जास्त बजेट्स त्या दरम्यान मिळाले. आणि त्याच दरम्यान अमेरिकेचा मध्यम वर्ग उभा राहिला. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त स्पेंडिंग झालं. तेव्हा लोकांना घरं घेण्याची क्षमता आली, कम्फर्टेबल आयुष्य जगणे. आणि त्यामुळे खूप सारी मुलं जन्माला आली. तुम्हाला खूप सारी मुलं जन्माला आली आणि त्यांना त्या पिढीला म्हणतात बेबी बूमर्स. नाही, त्याहीपेक्षा गमतीची गोष्ट सांगतो. 50 साल हे अमेरिकेसाठी दिवाळी साल होतं. 50चं दशक. का माहितीये? कारण अमेरिकेची दुसऱ्या महायुद्धात सर्वात कमी क्षती झाली होती. सर्वात जास्त क्षती सोव्हिएत युनियनची झाली होती आणि युद्ध त्यांच्यामुळे जिंकलं गेलं होतं. मूलतः 2 कोटी सैनिकांनी स्टॅलिनग्राडमध्ये पहिल्यांदा हिटलरला हे केलं होतं आणि त्यामुळे ते बूम आहे तो अमेरिकेत आला. बरोबर. आणि मग 50 पासून ते मग 50ला अणुबॉम्ब सोव्हिएत युनियनने पण बनवला, तेव्हा मग शीतयुद्ध सुरू झालं. परंतु मुद्दा हा आहे की बॅलन्स ऑफ पॉवर हा खूप महत्वाचा होता. मी त्याबद्दलच. आणि श्रमिकांसाठी म्हणजे सोव्हिएत युनियनमध्ये काय चाललं होतं हे कळलं नाही, तरी श्रमिकांसाठी ते एक आशा होतं की कुठेतरी पण कामगारांचं राज्य आहे. म्हणजे तुम्ही आणि पण हे खरं पण आहे. कारण मी सांगतो, मी पोलंडमध्ये जेव्हा गेलो होतो, म्हणजे तेव्हा हे सगळं संपून, म्हणजे मी कधी जाणार, माझं वय खूप लहान होतं, तर मी पोलंडमध्ये गेलेलो. तिथे अजून दुधाचे स्टॉल तसेच आहेत आणि तिथे दूध, पाव वगैरे अत्यंत मिनिमम दरात मिळतं. ते कम्युनिझमच्या काळामध्ये ते उभं केलेलं आहे. अगदी तुम्ही जे सांगताय ना, ते दोष आपण कन्सिडर जरी केले, म्हणजे तसे दोष सगळ्या व्यवस्थांमध्ये तुम्हाला खूप कमी जास्त अंतरानं सापडतील. पण सोव्हिएत युनियनचे अगदी टीकाकारांनी काढलेले जे स्टॅटिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये बेरोजगारीचा दर अत्यंत कमी होता. प्रत्येकाला घर मोफत होतं. म्हणजे लक्झरी नसेल, कार नसतील, इंटरनेट किंवा टेलिव्हिजन किंवा ह्या प्रकारच्या ज्या लक्झरीज आहेत त्या कमी असतील. मात्र अजूनही सोव्हिएत युनियनमधले जे वयोवृद्ध, रशियातले जे वयोवृद्ध लोक आहेत ते आठवण काढून सांगतात की आम्हाला कधी उपासमार सहन नाही करावी लागली, कधी कम्फर्टेबल घर किंवा शिक्षण ह्याच्यापासून गेले. शिक्षणाचा दर्जा वन ऑफ द बेस्ट. 99% म्हणजे आजही कझाकस्तान हे वेगळं राष्ट्र झालं तर ते 99% शिक्षण आहे. म्हणजे कझाक राजधानी तर तिथे सगळी 99% शिक्षण. आणि स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काम करतात कांद्याला कांदा लावून. त्यामुळे स्त्री पुरुष समानता या सगळ्या गोष्टी जी मूल्य आहेत ना ती समाजामध्ये रुजली. आणि पहिली प्रेग्नन्सी लिव्ह, प्रेग्नन्सीची सुट्टी सगळ्यात पहिले सोव्हिएत युनियन. आणि सोव्हिएत युनियनच्या जोरावर अफगाणिस्तानमध्ये जे लिबर्टी होती, स्वातंत्र्य होतं, ते नंतर अमेरिकेने मुजाहिदीनं मदत करून नष्ट केलं. आणि आज अफगाणिस्तानची आणि जी इराणची अवस्था झालेली आहे त्याला जबाबदार अमेरिका आहे. तर मला म्हणजे अमेरिका आहे याचं कारण त्यांची भांडवली विचारच त्या पद्धतीने नेणारे होते. आणि तुम्ही एक नेहमी फरक करता, मागच्या चर्चांमध्ये आपण तो फरक केला होता की भांडवली उत्पादकता विरुद्ध आता जे काही चालू आहे विध्वंसक भांडवल या अर्थाने. तर ते सुद्धा अमेरिकेतलं उत्पादक भांडवल सुद्धा 70-80च्या दशकात रेगन नंतर, रेगनॉमिक्स हे ज्याला म्हटलं जातं किंवा मार्गरेट थॅचर यांच्या येण्यानंतर ते विध्वंसक झालं. म्हणजे ज्याला म्हणतो जॉबलेस ग्रोथ, की जिथं उत्पादक आणि रोजगार हे दोन्ही खुंटतं मात्र पैसा वाढत जातो. फक्त त्याच्यामध्ये बॅलन्स साधण्याचा म्हणजे तो थिअरी चुकीची होती कम्प्लीट. पण तरी प्रयत्न बिल क्लिंटनच्या 2 कारकिर्दीत झाला, 2 काळखंड. त्यांचा बाकी हे जाऊ दे, पण बिल क्लिंटननी अमेरिकेला पुनर्वैभव प्राप्त करून दिलं. आणि बिल क्लिंटननी फक्त काय केलं की राजकीय दृष्ट्या उजवा विचार असला तरी आर्थिकदृष्ट्या डावा विचार केला पाहिजे असं ते आणलं. पण ते वर्क होत नाही हे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या कार्यक्रमानंतर लक्षात आलं. आणि दुसरं असं की जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर जेव्हा सत्तेत आले तेव्हा पुन्हा एकदा अमेरिकेला जे आपणच वाढवलेले लोक आहेत म्हणजे इराण, अफगाणिस्तान यांच्याबरोबर मुकाबला करावा लागला. आणि मग त्याच्यात फारसं यश आलं नाही त्यांना. जरी तिथले हुकुमशहा मारले तरी परत अफगाणिस्तान तर इतक्या वाईट परिस्थितीत सापडलं. किंवा इराणमध्ये जी काय राजवट आहे ती काय लोकशाही किंवा कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्याला, मूलभूत स्वातंत्र्याला आधार देणारे नाही. तेव्हाचे फोटो आपण 60च्या 70च्या दशकातले फोटो बघितले अफगाणिस्तानमधल्या एवढ्या फ्रॉक घातलेल्या, एवढे चड्डी घालून फिरताच्या मुलींचे, हे अफगाणिस्तान यावर विश्वास होत नाही किंवा इराणचे. सो मला असं वाटतं की मूल्यव्यवस्थेला ग्रहण लावण्याचं काम नेहमीच शोषणाची व्यवस्था, जी भांडवली शोषणाची व्यवस्था, नुसती भांडवली व्यवस्था नाही म्हणत आहे मी. कॅपिटलिझम, आय एम नॉट अगेन्स्ट कॅपिटलिझम, आय एम अगेन्स्ट कॅपिटलिझम मीन्स व्हॉट कॅपिटलिझम डज.
ते तुम्ही असं म्हणताय की त्यातल्या त्यात वेलफेअर स्टेटिस्ट कॅपिटलिझम, त्यामुळे नेहरूंना वारंवार त्याचं बॅलन्स करणं आवश्यक वाटलं ना. त्यांनी सोव्हिएत मॉडेल, त्यांना ते रशियन क्रांतीने प्रभावित होते, पण त्यांनी सोव्हिएत मॉडेल स्वीकारलं नाही. ते हुशार होते. त्यांनी जो बॅलन्स पकडण्याचा प्रयत्न केला. हे बघा कसं आहे की चुका सगळीकडेच होणार, तुम्ही प्रयोग केला नाही तरच फक्त चुका नाही होणार. पण त्यांनी जो बॅलन्स प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, त्यातून एवढ्या PSU उभ्या राहिल्या ज्या मोदींना अडाणीसाठी विकता आल्या, त्यातल्या अनेक PSU आणि अंबानींना पण विकता आल्या, टाटानी पण घेतल्या. सोव्हिएत युनियनने उभा राहायला मदत केलेली होती. पण एनिवे आपण परत आपल्या जो तात्विक मुद्दा आहे, याच्यातला तात्विक किंवा तांत्रिक मुद्दा जो आहे त्याच्याकडे परत येऊया आपण, की मुळात सामान्य व्यक्तीला कुठल्याही आपल्या हितापेक्षा, म्हणजे स्वतःच, आता समजा ठीक आहे कम्युनिस्ट बावळट आहेत किंवा मार्क्सवादी डावे सगळे बावळट आहेत असं समजू, पण ते कोणाच्या बाजूने बोलतायत, कशाच्या बद्दल बोलतायत, तर बाबा सामान्य व्यक्तीला रहिवासाचा अधिकार आहे, अन्न सुरक्षेचा अधिकार आहे, चांगल्या शिक्षणाचा अधिकार आहे. या गोष्टी म्हणणं सुद्धा वाईट वाटेल, वाईट वाटतं सामान्य माणसाला जे त्याच्या हिताचं आहे. हे जे त्याच्या डोक्यावरती प्रक्रिया झाली ही, हे चमत्कार कसा घडवून आणण्यात आला? देवाचे उदय परत घडवला. देव कसा निर्माण झाला, तर माणसाला गुहेतनं बाहेर पडल्यावर वीज पडताना बघितलं तेव्हा देवाचा शोध लावला त्याने, असं बेसिक म्हटलं जातं. तर माझं असं व्यक्तिगत मत आहे की पोप जॉन पॉल, मी जे म्हणलं, किंवा सोव्हिएत युनियनच्या अस्तासाठी जे प्रयत्न करण्याचे जे जोरदार रेगन बरोबर काम पोप जॉन पॉल होते, तर पोप जॉन पॉलने धर्म आधी पोलंडमध्ये घुसवला. ते गेले तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती वगैरे ते. तर मुद्दा असा की त्यामुळे काय बॅलन्स ऑफ पॉवर रिलिजनच्या बाबतीत पण गेला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या लहानपणी, म्हणजे अगदी लहानपणी, मला आठवतं अगदी लहानपणी मी बरीच नास्तिक नाही, देवावर असं श्रद्धा नसलेली, म्हणजे ती कम्युनिस्ट होती असं पण नाही, अशी माणसं बघितली. आणि त्यांचं वाईट काय झालं असं पण नाही, ते उलट स्वतःच्या विवेकाने वागायचे, त्यामुळे ते अधिक चांगले आणि सज्जन होते. म्हणजे ते फेडोफाईल नव्हते. आता जेफ्री एप्स्टनच्या प्रकरणात एवढे फेडोफाईल सापडले, त्यांची याद्या वाचल्या की भांडवली जगाचा शेवट कुठे होतोय हे ते लक्षात येतं. तर ती माणसं दिसायची, पण ती हळूहळू लुप्त होत गेली. आणि आता म्हणजे चक्क मला त्यातले कित्येक आपले इथले पुण्यातले कित्येक मित्र ज्यांनी निर्गुण निराकारता पासून ते देव ही संकल्पना याला आव्हान देणारा मानव वगैरे ही पुस्तकं समजावून सांगितली, ते आता राम मंदिराचे पोस्ट टाकत होते व्हॉट्सअपवर, असं मला आढळलं. आता वृद्धावस्थेमध्ये त्यांच्या डोक्याला पण हे आलं असेल, झिंझिण्या. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की रिग्रेसिव्ह थॉट हा कॅपिटल लगेच पसरवतो. जसं मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन, त्यात म्हणजे या थॉटमध्ये कोणतंही ग्रेट बनण्याचे साधन नाही आहे, उलट ते रिग्रेसिव्ह आहे, कम्प्लिटली रिग्रेसिव्ह आहे, ते रेडनेक आहे आणि ते व्हाईट सुप्रिमसीकडे नेणारं आहे, हो ना. पण ते तुम्हाला आकर्षित करतं. याचं कारण असं की तुम्हाला ते म्हणजे तुम्ही अपयशी असलेल्या माणसांना जगण्याचा उद्देश देता. म्हणजे काय होतं की खुजे जे आहेत समाजातले त्यांना काम मिळतं डोक्याचं, लक्षात आलं, आणि जिनियस आहेत ना त्यांना तुरुंगवास मिळतो. त्यामुळे ते आवडतं लोकांना. त्यामुळे बहुतेक खुजे असतात की आता बघा 10 वर्ष गेली बघताय तुम्ही, राजकारणात सगळे खुजे आहेत आणि सर्वात खुजे आहेत, बरोबर. त्यामुळे काय आलं की जिनियस असणं, आणि याचा कलेवर पण परिणाम होतो. कला बघा कशी अस्ताला जाते. आत्ता 10 वर्षातले येणारे चित्रपट बघा कोणत्या मार्गाने गेले. प्रयोग चित्रपटातले बघा, शेवटचा 2013 साली मराठी चित्रपट आला होता तो कोर्ट होता, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याचा गंगाकोटे, देऊळ बंद वगैरे असे चित्रपट यायला लागले, धर्मवीर, नावं बघा. म्हणजे तुम्हाला काळाचे निदर्शक चित्रपट मिळतात. तर माझं तर कलेवरच निस्सीम प्रेम आहे. म्हणजे खरं तर मोदी सत्तेत आले नसते आणि अशी परिस्थिती त्यांनी आणली नाही, ते आले तरी हरकत नाही, पण त्यांनी ही परिस्थिती आणली नसती तर मी कलेवरच बोललो असतो आज, असं ठरवलं होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. म्हणजे मानवी आयुष्यात सगळ्याच गोष्टी काय आपल्याला ठरवलं तशा इतिहासाचे प्रवाह वळत नाहीत, तसे झालं. तर आज मला असं वाटतं की कलेचं जे भारतामध्ये अधःपतन झालेलं आहे, तुम्ही बघा आपली संसद नवीन जी मोदींनी उभी केली आहे, त्याचे ते पटेल नावाचे आर्किटेक्ट आहे, ती अबॅन्डन केलेली सोमालियाची जी संसद आहे ना त्याची रिप्लिका आहे. काही 100 कोटी रुपये घेऊन त्यांनी केली, ते पण पटेलच आहेत. त्यांना तुम्हाला सांगतो की सगळं जे, इव्हन विद्याधर दातेने एक लेख लिहिलेला, जिओ वर्ल्डमध्ये थिएटर केलंय एक त्यांनी,
अंबानींनी. तर त्या थिएटरमधल्या उणिवा आणि थिएटर म्हणून ते कसं आर्किटेक्चरली आणि ॲस्थेटिकली चुकीचं आहे यावर विद्याधर दादांनी एक अप्रतिम लेख लिहिला. त्यापूर्वी टाइम्समध्ये कला रसग्रहण करत असत. त्यांचा लेख मी वाचला त्यांच्या समाज माध्यमावर आणि मी त्यांना एका समारंभात सापडले तेव्हा पकडून त्यांना अभिनंदन केलं त्यांचं की ते इतकं अचूक पकडलं त्यांनी. ते 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 एक गोष्ट झाली. पण तुम्हाला सांगतो की सगळीकडे बघा भडक बटबटीतपणा दिसतो तुम्हाला. म्हणजे ते कालचं प्री वेडिंग सुद्धा अतिशय पैसे खर्च करून सुद्धा तुम्ही अत्यंत सटल गोष्टी उभ्या करू शकता. मायकेल अँजेलोने जे केलं त्याला तेव्हा पैसे लागलेच असतील ना, किंवा लिओनार्दो द विन्सी ने केलं त्याला पैसे लागलेच ना, पण ते किती महान केलेलं आहे. आर्ट हे नेहमीच स्वस्त नसतं, पण तुम्हाला स्वस्त नसलेलं आर्ट सुद्धा अतिशय सटल आणि जीवनगामी असणं म्हणजे आणि ते त्याच्यात कलागामित्व मिसळून जाणं हे मोठ्यांचं. तार्कोवस्कीच्या सिनेमे घ्या तुम्ही मूवीवर अतिशय कमी बजेट बनलेले भारतीय चित्रपट आज बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. भाजपने 500-500, 200 कोटी रुपये देऊन जे प्रचारित सिनेमे बनवलेत, काश्मीर, केरळ, फेरळ वगैरे, ते सगळे सिनेमे म्हणजे त्याच्यासमोर तुम्हाला हातपाय मोडलेल्या बाहुल्या वाटतात. त्यामुळे कलेपासून, जगण्यापासून, अन्नापासून, लष्करापासून, ड्रग्सपासून, दारूपासून सगळ्या गोष्टींवर तुमच्या अधपती ते करणाऱ्या परिणाम जर घडवणार असेल तर ती सोसायटीचा राग तुम्हाला आलाच पाहिजे. मला युट्यूबवरती, मी युट्यूब प्रीमियम घेतलेलं नाहीये त्यामुळे मला ॲड्स दिसतात, पण त्या ॲड्सच्या निमित्तानं आहे ना तुम्हाला काय चालू आहे आसपास हे पण लक्षात येतं. सो एक ॲड येते, एक तो देव गडवी नावाचा काहीतरी एक सेल्फ हेल्प गुरु, श्रीमंत व्हा वगैरे टाईपचा आहे. तर तो असा प्रश्न विचारतो, आर यू अफ्रेड टू बी अ करोडपती? तुम्हाला करोडपती असण्याची भीती आहे का? आणि ते करोडपती बनवून दाखवेन माझा कोर्स तुम्हाला. तर आता हे जे या प्रकारचं स्वप्न आहे, मी सहज म्हणून गणित करून भेटलं. तुम्ही ज्या पोस्टचा उल्लेख केला त्या फेसबुक पोस्टमध्ये मी एक सहज गणित मांडलं की जेफ बेझोस इतकी संपत्ती मिळवायची असेल एखाद्याला, आणि समजा मी एखाद्या व्यक्तीने अशी सोय केली की त्या व्यक्तीला रोज सगळे खर्च जाऊन 1 लाख रुपये मिळतील, 1 लाख रुपये त्याच्या बचतीत रोज, तरी त्याला काही लाख वर्ष लागतील जेफ बेझोस एवढं श्रीमंत व्हायला. काही लाख वर्ष म्हणजे संपत्तीच्या मर्यादा किंवा संपत्तीचं जे स्वप्न आहे त्याला काही भुकेला त्या मर्यादाच नाही. हे तर भारताच्या संदर्भात घ्यायचं झालं तर एक स्टॅटिस्टिक्स आहे की तुम्ही 40,000 रुपये कमवत असाल तर तुम्ही टॉप 1% मध्ये, टॉप 10% मध्ये येता. इतकी भारतामध्ये गरिबी आहे, विषमतेची गरिबी आहे. जीडीपी वगैरे खोटं आहे. आपल्याला पर कॅपिटा इन्कम बघितल्यावर कळतं की भारत तळातून 3रा-4था आहे. बरोबर. आणि आपल्या जीडीपीवर जे 81% कर्ज आहे, त्यामुळे आपण कम्प्लीट बुडण्याच्या अलीकडे पलीकडे उभे आहोत. बरोबर. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा वेळेला तुमच्या बीडमध्ये काय किंवा जामनगरमध्ये काय कोणी असं दणक्यात लग्न केलं तर ते आरोग्यदायी नाही असं आपण म्हणू शकतो समाजासाठी. अगदी. म्हणजे तो बिभत्सपणाच आहे की बिभत्स देशात ओंगळ आहे, ते ओंगळवाना आहे. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला की एक नागरिक म्हणून, एक सामान्य व्यक्ती म्हणून, ठीक आहे तुमचं राजकीय मतविभिन्नता असेल, तुमच्या अगदी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनात पण मतविभिन्नता असेल, पण असं कोणतं हे एक तथ्य आहे किंवा सत्य आहे जे सामान्य व्यक्ती म्हणून समजून घ्यायला पाहिजे, एक नागरिक म्हणून तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे असं वाटतं? याचा सारांश म्हणजे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की अरे गांधीजींनी ना, म्हणजे गांधीजी काही मार्क्स किंवा हेगेल सारखे फिलॉसॉफर नव्हते किंवा ते अर्थशास्त्रज्ञ तर अजिबात नव्हते, पण गांधीजीने एक छान शब्द वापरलाय, तो म्हणजे अंत्योदय. म्हणजे या समाजातला आवाज नसलेला, भटका विमुक्त, अत्यंत गरीब आणि शेवटचा माणूस सुद्धा आत्मनिर्भर असेल. आत्मनिर्भर हा आता शब्द अतिशय चुकीच्या माणसाने चुकीच्या रीतीने वापरलेला आहे, त्यामुळे तो शब्द आपण माफ करा मला त्या शब्दाबद्दल. पण आत्मसन्मानाने जगू शकत असेल आणि त्याच्या नागरिक असण्याला किंमत असेल, म्हणजे
कलेक्टर असो, आमदार असो, नगरसेवक असो, त्या शेवटच्या माणसाला सुद्धा त्याच रिस्पेक्टने वागवत असेल ज्या रिस्पेक्टने तो त्यांना वागवतो. म्हणजे परस्पराविषयी आदर, अशी व्यवस्था निर्माण करणं आणि ती आर्थिक पण असणं, या गोष्टीला मी जास्त महत्त्व देतो. तुम्हाला सांगतो की आज परवा ब्लू स्काय सोशल नावाचा ट्विटर सारखंच आता नवीन आलंय. बघा तुम्ही, म्हणजे ज्यांना यांनी बघितलं नाही त्यांनी ॲप्समध्ये जाऊन ब्लू स्काय सोशल डाउनलोड करावं. म्हणजे त्यांना ट्विटर सारखं एक नवीन समाज माध्यम, आणि ते अप्रतिम आहे. इथल्या कू सारखं नाही आहे. कू हे मुळातच म्हणजे सुशासनचं कुशासन असं म्हणतात, त्यामुळे कू हा शब्दच चुकीचा होता. खरं तर सू पाहिजे होतं ते, पण त्याचा अर्थ वेगळा होता म्हणून त्यांनी ठेवलं नसेल, पण कू तर बुडलं. पण हे इतकं अद्भुत टेक्नॉलॉजी. तर आपल्याकडे आयफोन सारख्या iOS टेक्नॉलॉजी असो, अँड्रॉइड कोरियात बनते, साऊथ कोरियात तशी असो, किंवा या प्रकारची समाज माध्यमं स्वतःची आत्मनिर्भर अशी असो, आपल्याकडे कोडिंग स्वतःचं केलंच जात नाही. आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं संशोधन केलं, म्हणजे हेवी इंडस्ट्रीमध्ये चायना आत्ता बाप आहे, आपण नाही आहोत. या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्समध्ये इस्रायल आणि अमेरिका बाप आहे, आपण नाही आहोत. जापान आहेत, आणि तैवान आणि जापान आहेत, आपण नाही आहोत. आपण स्पर्धेमध्ये काय करतो, फक्त हमाल्या करतो आणि हा तुकड्याचे त्या तुकड्याला स्क्रू जोडतो. म्हणजे मी हे अगदी बटबटीत भाषेत सांगतोय, ते सटल लेवलला पण असेल. एफडीएने अमेरिकेत मान्यता दिली की इथे ते औषध रिप्लिका मारतो, कळलं ना. म्हणजे व्हायाग्रा आपण शोध नाही लावला, म्हणजे तो इतका काम, जिथे वात्स्यायन जन्माला आला, व्हायाग्रा तिथे नाही जन्माला आले. म्हणजे तेव्हाचा आमचं खूप महान पूर्वज होते ना, मग असतील ना, पण व्हायाग्रा शोधली फायझरने, म्हणजे आली फायझरला त्या तिघांना नोबेल मिळालं. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये ओरिजिनल काहीच नाही. हे इतकं भीषण आहे ना, म्हणजे आणि ह्याला, आणि ओरिजिनल जे काही होते थोडे लोक, ते गेल्यावर आता आपण ह्या 10 वर्षात तर, म्हणजे त्याच्या अगोदरच्या 5 वर्ष, म्हणजे एकंदर 15 वर्षात तर मी बघितलं की ओरिजिनल होऊ नये अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे आपल्याकडे ओरिजिनल काय होतं असं मी म्हणेन. तुम्ही म्हणाल कोण होता ओरिजिनल, तर मी म्हणेन कलेत सत्यजित रे होते, विजय तेंडुलकर लेखनाकारात होते, ऋत्विक घटक चित्रपट निर्माता सत्यजित रेंच्या बरोबर स्पर्धा होते, मृणाल सेन होते, नामदेव ढसा होते, बाबूराव बागुल होते, अण्णाभाऊ साठे होते, हे भाऊपाध्ये होते. हे सगळे ओरिजिनल होते. भाऊपाध्यांची बायको जू होती, शोषण्णा, हे लक्षात घ्या तुम्ही. शोषण्णा ह्या जू होत्या. तर त्यामुळे संघाच्या लोकांचंच जूवर प्रेम आहे असं मानू नका, कारण भाऊपाध्ये अस्सल समाजवादी होते आणि त्यांनी खरं प्रेम केलं जूवर. म्हणजे शोषण्णा वहिनी ह्या जू होत्या. तर गंमत अशी की या सगळ्या आणि आपल्याकडे जूंची पुरेशी छोटीशी वस्ती आहे, आणि त्यात हिंदू, माझे अनेक मित्र ज्यू मुलींशी लग्न केलेले आहेत, आणि हिंदू आहेत म्हणून जूंशी नाही केलं त्यांनी ती मुलीवर प्रेम केलंय. म्हणजे ते अजिबात मोदी किंवा RSS किंवा BJPच्या विचारांचे नाही आहेत, किंवा त्या मुलीसुद्धा नेत्यानेहूच्या विचाराच्या नाही आहेत. मुद्दा हा आहे की भारत हा एक अद्भुत देश असून सुद्धा आपण जी काय नेहरूंनंतर उत्तरोत्तर माती केलेली आहे देशाची, आणि प्रजासत्ताक दिना दिवशी जेव्हा भारतामध्ये सत्यनारायणाच्या पूजा घातल्या जायला लागल्या, त्या दिवशीच ब्राह्मणवादाचा प्रारंभ झाला. तेव्हा मला वाटतं प्रजासत्ताक दिन सुरू झाल्यानंतर एक 10-15 वर्षातच सुरू झाल्या पूजा. तर फक्त एवढंच राहिलं होतं की प्रजासत्ताक टिकून राहण्याकरता कुठची तरी प्रजासत्ताक सुरक्षा कवच नावाची पूजा त्र्यंबकेश्वरला करा तर ते टिकेल, असं काही असल्यामुळे किंवा तुम्हाला अटक होणार नाही असं काही नसल्यामुळे ते झालं नाही. तर तसं केलं तर ते सुद्धा आज लोकांनी त्र्यंबकला जाऊन केलं असतं. आणि गंमत म्हणजे ते ब्राह्मण वर्गाने नसतं केलं, ते बहुजन वर्गाने केलं असतं. जे या पूजा घातल्या त्या सगळ्या ऑफिसमध्ये बघत होतं, प्रजासत्ताक दिना दिवशी सत्यनारायणाच्या पूजा होत होत्या. त्यामुळे मोदींचा उदय हा निश्चित झाला होता तेव्हाच, मोदी जन्माला यायच्या अगोदरच. 50 साली मोदींचा जन्म जर आपण धरला तर त्यांची राजवट पुढे येणार हे नंतर 10-15 वर्षातच क्लिअर झालं होतं. याचं कारण प्रजासत्ताक दिना दिवशी, ज्या दिवशी वी द सॉव्हरन पीपल असं आपण आपल्याला अर्पण केली घटना, त्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा घालतो जी कम्प्लीट फेक आहे. तर मग मुद्दाच संपतो आणि भीती घालणारी आहे. म्हणजे तुम्ही फेक आहे असं म्हटलं तर भीती घालणारी आहे. आता आपण थोडंसं याच्याकडे येऊया, कन्क्लुजनकडे. आणि त्यातलं मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारावंसं वाटतो की ठीक आहे, आता आपण हे टीकेचे मुद्दे मांडले, आपल्याला काय खुपतं हे आपण सांगितलं, पण आपल्याला काय दिसतं हे पण थोडंसं सांगायला हवं. मला असं वाटतं की याच्यावरती उपाय म्हणून किंवा याच्यावरती एक पर्यायी दृष्टिकोन म्हणून काय वाटतं. जसं की कोविडच्या वेळेस बरीच चर्चा झाली, अंत्योदयाचा तुम्ही उल्लेख केला,
तर तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येईल असं वाटलं होतं, अपेक्षा होती की प्रत्येकाचं आरोग्य हे एकमेकांवर, दुसऱ्या शेजारच्या माणसाच्या आरोग्यावर तुमचं आरोग्य अवलंबून. इकडे एक मिनिट, मी इथे फार सुंदर गोष्ट तुम्हाला सांगतो. आरे असो, हसदेवचं जंगल असो, आणि आता कोकणातले वेस्टर्न घाट्स कम्प्लीट असो, हे अंबानी आणि अडाणीने जवळपास वाटून घेतलेलं आहे. आणि लोक जे छोटेसे काही प्रमाणात लोक विरोध करतात, त्यांच्या मागे जनता उभी राहत नाही हे विसरले की ऑक्सिजनच्या एका सिलेंडरसाठी माणसं मरत होती पण मिळत नव्हते, आणि बायको, भाऊ, वडील तोंडाला तोंड लावून श्वास देऊन ती माणसं मेलेली आहेत कोरोनाच्या काळात, ज्यांना ऑक्सिजन नाही मिळाले. हा नैसर्गिक ऑक्सिजन, नैसर्गिक फुफ्फुसं जी भारताची आहेत, जसे आरे कॉलनी मुंबईची आहे, हसदेवचं जंगल आहे, आणि वेस्टर्न घाट हा तर बायोडायव्हर्सिटीचा नमुना आहे, आणि कोकण तो तसा टिकला पाहिजे. त्याच्यावर अंबानी अडाणीची नजर पडलेली आहे आणि मोदींची वक्रदृष्टी पडलेली आहे. ते नष्ट होणार आहे, आणि आपण ऑक्सिजनमुळे मेलो होतो कोविडमध्ये हे लोक विसरून त्यांना पाठिंबा देत आहेत. ही गोष्ट आपल्या समाजाच्या विचारसरणीच्या दिवाळखोरीचं लक्षण आहे. म्हणून मी थांबवलं. ऑक्सिजन म्हटल्यावर मला एकदम दुखलं इथे. तर तेव्हा एक चर्चा अशी झाली होती की आता लोक यापुढे चेतना जागृत होईल लोकांची, नागरी चेतना, आणि ते म्हणतील की आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कमसाठी भांडूया, मोफत शाळांसाठी भांडूया, आरोग्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्या मोफत व्हाव्यात आणि परवडणाऱ्या व्हाव्यात, किंवा किमान परवडणाऱ्या तरी व्हाव्यात, याच्यासाठी भांडतील लोक असं वाटलं होतं. पण पूर्ण वेगळंच काहीतरी त्याच्यानंतर, कोविड नंतर. नाही, त्याच्यात एक ईव्हीएमचा वाटा आहे, त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करणारच आहोत, आणि ते आपण त्याच्यावर जाहीर हे करतोय, तो मुद्दा बाजूला ठेवू. ईव्हीएमचा वाटा आहे कारण मतं तशी मिळालेली नाहीत लोकांना जशी दिसली आपल्याला. त्यामध्ये निवडणूक आयोगाचा मोठाच वाटा आहे आणि सुप्रीम कोर्टांचाही वाटा आहे, कारण न्याय पण नाही मिळत, निवडणूक ऐकत नाही, आणि त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन जे आहे त्या रागाचं, कोविडमध्ये जी अशी प्रेतं पसरलेली दिसली उत्तर प्रदेशमध्ये, त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या अंतिम निर्णय, मी टाकलेलं मत कुठे जातं हेच कळत नाहीये आता. हा मुख्य दोष आहे त्याच्यातला. बॅलट बॉक्स का पाहिजे, तर बाकी सगळं बाजूला ठेवा, मी टाकलेलं वोट त्यालाच मिळालं पाहिजे हे कळतच नाही. बरोबर, ही गोष्टच लोकशाही विरोधी आहे. हा, पण मी म्हणतो की राजकीय सोडूनच आहे. मी तर म्हणतो आपण त्या लेवलला पण नको जाऊया. माणसाच्या सामान्य जगण्यातल्या तत्वज्ञानाबद्दल जरी म्हटलं की बाबा माझी प्रायोरिटी, माझा प्राधान्यक्रम काय असायला पाहिजे, तर त्या प्राधान्यक्रमात हे प्रश्न येतील अशी अपेक्षा येता तिथपर्यंत पोचता आपण पुन्हा काहीतरी अगदीच रानटी बाजूकडे. पण इथे मला असं वाटतं बरं का की मला माहित नाही तू कधी हॉस्पिटलमध्ये गेला. माझी आई 2006 साली गेली, तेव्हा असं म्हणजे बराच काळ हॉस्पिटलमध्ये जाणं येणं असायचं माझं. तर वडिलांचं आत्ता म्हणजे हीज 85 मॅलिग्नंट, आणि त्यांचं कॅन्सरचं 1-2 ऑपरेशन्स झाली वेगळी. तर हॉस्पिटलमध्ये वाट बघत बसणं म्हणजे, एकतर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल जी अंबानींनी वगैरे काढलेली आहेत, जी नितू बांडके काढणार होते पण ते अंबानींनी घेतलं. तर हरकिसन दास हॉस्पिटल आहे मुंबईमधलं, ते थोरल्या अंबानींनी घेतलं, म्हणजे मुकेश अंबानींनी घेतलं. आणि बाकी हॉस्पिटल असेच मोठे ट्रस्ट वगैरे चालवतात, जे ट्रस्ट धनिकांचे असतात, म्हणजे हिंदुजा असो किंवा अजून मेहतांचा लीलावती असो, हे इकडे तुमच्या इथे पुण्यामध्ये रुबी आहे किंवा अशा. नाही तर मग सरकारी इस्पितळ. पण सरकारी इस्पितळात आपण जाऊ शकत नाही, कारण म्हणजे मुंबईमध्ये KEM हे एक अद्भुत इस्पितळ आहे, मान्य करतो मी, पण नंबर लागणं मुश्किल होतं, आणि तुम्हाला घाईने जर काही हवं असेल तर तिथे खूप कठीण आहे. याची ओळख काढ, त्याची ओळख काढ. माझा उदाहरण घेऊ नको, कारण मी कोणाची ओळख काढू शकतो, तर असं प्रिव्हिलेज थोडंसं असल्यामुळे तो मुद्दा नाही. पण सामान्य लोकांना नाही. टाटा इस्पितळ, टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर लोक महिनोन वाट बघत बसलेले असतात कॅन्सर झालेले. तर या प्रकारची हजारो इस्पितळं उभी राहिली पाहिजेत, जी पब्लिकसाठी उघडी पाहिजेत. ती न होता मंदिरं उघडत आहेत, आणि दुसऱ्यांची मंदिरं, मशिदी आपल्या कशा होतील यासाठी लोक चळवळ करतायत. हे अनाकलनीय भ्रष्टत्व आहे समाजाचं एक. दुसरं, केवळ मंदिरांचंच नाही, शाळा सगळ्या अडाणी ट्रस्टला दिल्यात महाराष्ट्रातल्या, देऊ घातल्यात. म्हणजे मला तेच 82,000 शाळा ज्याच्यामध्ये आपण शिकलो. मी स्वतः सांगतो, मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत, मी ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकलो. मी शाळा नंबर 3 मध्ये जायचो. मी वेंगुर्ल्याची शाळा नंबर 3 आजही आहे.
तर त्या 3 नंबरच्या शाळेत जायचो आम्ही गुरुवारी शेणाने सारवायचो शाळा स्वतः. तुला मी सांगतो की ग्रामपंचायतीला पिंगुळीच्या शाळेत जायचो मी. पिंगुळीला ग्रामपंचायती शाळा होती, ते पोस्ट मास्तर आणि हेडमास्टर एकच परब म्हणून होते. पण वाईट नाही झालं काही, त्यांनी मला वाचायला शिकवलं. आणि तेव्हा ना शिक्षक होते ना तिथे चांगले होते आणि ह्या शाळा चांगल्या होत्या. त्यांनी मोठी मोठी माणसं घडवली. म्हणजे माझ्याबरोबरचे माझ्या बॅचची सगळी मुलं जी आहेत ना त्यावेळची, कोण जपानमध्ये खूप मोठ्या म्हणजे असे बाप लोक झाले. बरं, इतर लँग्वेजमध्ये तू आता हिंदीमधले माझे प्रोग्राम बघतो, इंग्रजीमधलं बघतो, तर माझे इतर लँग्वेजमध्ये पण काही नुकसान नाही आलं. या शाळा बंद कशा पडतील याच्यावर या भर देऊन 82,000 शाळा खाजगीकरणाकडे टाकल्या आणि त्यात अडाणी ट्रस्ट घेतोय. आणि त्याचा उपरोध हा, या विरोधाभासाची परिस्थिती अशी की एवढ्या शाळा खाजगीकरण होत असताना त्याबद्दल एक चकार शब्द निघत नाही कुठून. मात्र याच शिक्षण व्यवस्थेमध्ये आरक्षण मिळावं याच्यासाठी प्रत्येक समूहाचे आंदोलन चालू आहेत. नाही, कसं आहे की आता मराठा समाजाचं आंदोलन, मराठा असा समाज नाहीये खरं, कुणबीच. मराठा हे जेनेरिक नाव आहे खरं, महाराष्ट्रातल्या सर्वांना मराठा म्हणतात. मराठी भाषिक तो मराठा. म्हणजे दिल्लीत तर मराठा म्हणजे मराठ्यांचं युद्ध असं म्हटलं, मराठ्यांचं राज्य म्हटल्यावर त्या पेशव्यांचं होतं. त्यामुळे मराठा शब्द उगाच धनिक कुणब्यांनी आपल्याला लावून आपल्याला आपल्याच समाजापासून वेगळं करून घेतलं, ते मराठा. परंतु आंदोलनं होतात म्हणजे आपल्या लेकरांसाठी असं जरांगे पाटील 5,000 वेळा लेकरांसाठी हे वाक्य ऐकलंय मी. लेकरांसाठी उत्तम शिक्षण असण्याकरता आरक्षण असून चालत नाही, तर उत्तम सरकारी शाळा तर पाहिजेत की नाही. एक्झॅक्टली. ते जरांगे पाटील शिकले नसतील म्हणून त्यांना हिंदी बोलता येत नाही, पण त्यांची लेकरं जर शिकायला हवी असतील तर ह्या 82,000 शाळा अडाणीच्या ताब्यात जाता कामा नये. आपली एसटी, आपल्या शाळा, आपलं जे सरकारी जे मी एसटीने फिरलोय, म्हणजे मी एसटीने म्हणजे महाराष्ट्राचा खडानखडा फिरलोय. तुला सांगतो मावशे उठ असं रात्री जागा एकदम होऊन वगैरे, ते सगळं असं म्हणजे आतमधला हिरवी रंग आणि बाहेरचा लाल रंग, लाल परी. तर हे टोपली कोणाची, ओकलं कोण इथे, असं वगैरे ते सगळे आवाज. आणि त्याच्यातनं आपण रात्री प्रवास करतोय रातराणीने, निळी लाईट लागायची आणि मग ऑफ करायची लाईट झोपायच्यासाठी. आणि तो ड्रायव्हर, ते सगळं जे आहे ते आता मागे वळून पाहताना वाटतं की वैभव होतं आपलं, जे आपल्या निवडून दिलेल्या सरकारांनी नष्ट केलं. हे शेवटचं तर सरकार 10 वर्षात आलेलं आहे, ते तर पूर्णपणे त्याचा नाश करून अडाणीकडे कशासाठी फाउंडेशन. म्हणजे ते आता मला सांगा की ही जी स्वस्तामध्ये जमीन मिळते यांना हॉस्पिटलसाठी, म्हणजे अंबानीने मिळाली किंवा अडाणीने शाळांसाठी, त्यावर ज्या शाळा उभ्या आहेत. आता अंबानींची शाळा आहे मुंबईमध्ये, ती काय स्वस्त आहे? तिथे कोण जातं? म्हणजे आता हिंदुजा हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, ते मोठं हॉस्पिटल आहे, तिथे ती जमीन कवडी मोलाने दिलेली आहे कारण ते हॉस्पिटल आहे. बरोबर. पण त्यामध्ये काही % गरिबांसाठी राखीव ठेवले, ते त्यांना मिळते का सेवा? तुम्ही जाऊन बघा. इथे पुन्हा ते एक मोठ्या गायक काय होत्या, लता मंगेशकर हॉस्पिटल, येस, त्यांचं पण मुद्दा असा आहे की या सगळ्या परिस्थितीवर नागरिकांनी उठाव न करणं ही अचेतन समाजाचं लक्षण आहे. आपण बुद्धिहीन तर आहोतच, कारण ओरिजिनल आपण काही करत नाही याच्यावर अगोदर बोललेलोच आहोत आपण. आपल्याला जे स्वतःबद्दल अभिमानास्पद काहीतरी वाटतं ना की भारतात सॉलिड क्रांती झाली, तर दुसऱ्यांनी क्रांती केल्यावर आपण त्याची डुप्लिकेट मारली. म्हणजे कसं, आपण थोडक्यात जगाचे तेलगी आहोत आपण, कळलं ना. म्हणजे तिथे व्हायग्रा आल्यावर इथे अशा प्रकारची दुसरी ग्रा आली कुठची तरी, कळलं ना. त्यामुळे सो मग कन्क्लुडिंग म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे ज्याचा विसर पडलाय असं वाटतं अनेकदा. आणि जगाचे तेलगी असणाऱ्या माणसाने आम्हाला 70 तास काम करावं असा उपदेश करू नये. असं करू नये. सो बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की या देशात फक्त राजकीय लोकशाही येऊन उपयोग नाही, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही सुद्धा यायला पाहिजे. तरी या 2 तत्वांचा, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही, या 2 तत्वांचा विसर पडलाय असंच म्हणावं लागेल आत्ताच्या. निश्चितपणे. आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, म्हणजे मी जर स्वतः पंतप्रधान झालो या देशाचा आणि मला जर पूर्ण बहुमत मिळालं, म्हणजे हे सगळं काल्पनिक आणि फेक आहे, तू गमतीचा भाग सोडून दे, तर पहिल्यांदा मी काय करीन माहिती का, या सगळ्या महापुरुषांचं नाव घेण्याकरता एक परीक्षा द्यायला लावेल.
त्याच्या अगोदर त्यांचं नाव घेण्याची मी कोणालाही परवानगी देणार नाही. त्यांचे झेंडे, त्यांचं कोणतंही सिम्बॉल वापरायला परवानगी देणार नाही. भुजबळ आणि फुल्यांचं नाव घेणं हा मला असं वाटतं की ते अपमान आहे त्यांचा. कारण भुजबळ जेव्हा फुल्यांचं नाव घेतात ते माळी समाजापुरतं घेतात. महात्मा फुले हे पहिले महात्मा आहेत, ते सगळ्या बहुजनांचे आहेत. त्यांना सयाजीराव गायकवाडांनी महात्मा म्हटलं आणि महात्मा गांधी दुसरे महात्मा, ज्यांना रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा म्हटलं. त्यामुळे ही जी माणसं आहेत त्यांची नावं घ्यायला पूर्णपणे प्रतिबंध केला पाहिजे जोपर्यंत तुमची लायकी होत नाही. आधी एक पेपर द्या, व्हायवा होईल आणि मग तुमचं वर्तनावर लक्ष ठेवलं जाईल 2 वर्ष आणि मग तुम्हाला त्यांचं नाव घेण्याची परवानगी मिळेल. असं असलं पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये आता कोणत्याही प्रकारचं धार्मिक स्थळ उभं करणं, कब्जात घेणं आणि तिथे काही काम करणं याच्यावर काही वर्ष बंदी आणली पाहिजे. तुम्ही आणि स्वस्तामध्ये जमीन घेऊन तिथे हॉस्पिटल्स आणि शाळा बांधणाऱ्या ट्रस्ट आणि श्रीमंतांना त्या शाळा जर फक्त श्रीमंतांसाठी वापरल्या जात असतील तर ताबडतोब त्या सरकारच्या ताब्यात घेऊन त्या उत्तम रीतीने चालवता येतात. कारण आपलं अख्खी पिढी, आपणही कशाला, गोपाळकृष्ण गोखले, टिळक, गांधीजी सगळे सरकारी शाळेत शिकले की, सरकारी कॉलेजात शिकले. आपण सरकारी शाळेत शिकलो. मला माहित नाही तुझं, पण तू नसती शिकला. पण मी ग्रांटेड स्कूल, पण मी सरकारी शाळेत शिकलो आणि मला त्याचा आनंद वाटतो की म्हणजे. आणि नंतर पण मी ज्या शाळेत शिकलो, म्हणजे नंतर आम्ही मुंबईत आलो ना, त्यानंतर शेवटची 4 वर्ष राहिली होती म्हणजे शिक्षणाची, शालेय शिक्षणाची. तर ते साध्या शाळेत ते महिन्याची फी 2.5 रुपये होती. तर ती 2.5 रुपये फी नाही दिली तरी सुद्धा दुसऱ्या महिन्याला आठवण करायची मुख्याध्यापक की ती फी राहिली रे. आणि म्हणजे काही मुलांनी जर भरली नसेल तर ते शिक्षक पण भरायचे. म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था होती. तर मला असं वाटतं की त्या शाळेचं पण आता मी माझी शाळा जी जुन्या शाळा होत्या त्यांचं बघतो, त्यांचं जे बकालीकरण झालंय ते आता लग्नाला देतात रे भाड्याने. म्हणजे बाहेरचं ग्राउंड विकून टाकली अर्ध्या गोष्टी. ती ह्यूज स्टेज, ते प्रचंड ग्राउंड, जी ॲक्च्युअल मोठ्या स्टेडियम एवढं ग्राउंड होतं, म्हणजे सिक्सर मारणं खूप अवघड व्हायचं, ते सगळं विकून टाकलं असं माझ्या लक्षात आलं. आणि आता त्या बिल्डरनी तिथे बिल्डिंगा बांधून तिथे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या. नाही, मी सरकारी शाळेत शिकलो नसलो तरी रेल्वे चाइल्ड असल्यामुळे, माझे वडील रेल्वेत असल्यामुळे रेल्वेचा भरपूर फायदा घेतलेला आहे सरकारी असण्याचा रेल्वेचा. आता तिचं पण बऱ्यापैकी खाजगीकरण झालेलंच आहे. तर एनिवे आपण या नोटवरती थांबूया. काय खूपतं हा आपल्याला, मला असं वाटतं लोकांना पुरेसं कळलं असेल तर त्यांनाही ते खूपायला पाहिजे आणि त्यांनीही उठायला पाहिजे. राईज अँड फाईट. अगदी. तर तुम्हाला काय खुपायला हवं आणि काय खुपतंय याच्यातलं जर तुम्हाला काही याच्यात उत्तर सापडलं असेल किंवा काहीतरी स्पार्क सापडला असेल तरी या चर्चेचं काहीतरी याच्यातून निष्पन्न झालं असं म्हणता येईल. आणि तुम्हाला काय काय खुपतंय हे कमेंट्समध्ये नोंदवायला विसरू नका. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.